Hello, welcome students, and we are start to discussions of the Coulomb's laws. आपण याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये कुलोम लॉ डिस्कस केलेला आहे इन अ स्केलार फॉर्ममध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये कुलोम्स लॉ एक वेक्टर फॉर्ममध्ये डिस्कशन करणार आहे. वी स्टार्ट टू डिस्कशन द कुलोम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म आणि एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम देखील आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला याच्या अगोदर जे काही आपण टॉपिक शिकलेला आहे ग्रॅव्हिटेशन्स, त्या ग्रॅव्हिटेशन टॉपिकचा देखील थोडासा रिव्हिजन देखील या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हा लेक्चर मिस करायचं नाही आहे. तर वेक्टर फॉर्म, कुलोम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म्स. ओके, लेट्स स्टार्ट. कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. देन कन्सिडर करा, एक दोन चार्जेस आहेत, हे दोन पॉईंट्स आहेत, दॅट इज पॉईंट ए अँड पॉईंट बी. आणि त्याचे जे काही चार्जेस आहेत प्लस Q1 अँड प्लस Q2 सेम चार्जेस आहेत. आणि त्यामध्ये जी काही लाईन जॉईनिंग आहे ती जी काही डिस्टन्स आहे R12 हे डिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि हे युनिट वेक्टर्स आहे असं म्हटलेलं आहे. देन आपण या ठिकाणी एक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ड्रॉन करायचं आहे. वी ड्रॉन द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दॅट इज y ॲक्सिस अँड x ॲक्सिस. तर जे काही पोझिशन वेक्टर्स आपल्याला डाऊन करायचं आहे, देन वी फाइंड द पोझिशन्स वेक्टर ॲट Q1 अँड Q2. पोझिशन्स वेक्टर ड्रॉन करायचं. देन दिस इज द R1 अँड अनदर इज R2. Okay, R1 and R2 are the position vectors of the showing the points or the charges, that is Q1 and Q2. They are situated in the Q1 and Q2 are the two similar. Okay, Q1 and Q2 are the similar charges situated at point that is A and B. A आणि B ह्या दोन पॉईंटवर Q1 आणि Q2 हे दोन सिमिलर चार्जेस किंवा पॉईंट चार्जेस सिच्युएटेड केलेले आहेत. देन R12 इज अ डिस्टन्स सेपरेटेड. R12 is the distance which is separated to Q1 and Q2. हे R12 हे एक असं डिस्टन्स आहे, Q1 आणि Q2 सेपरेटेड डिस्टन्स आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेनेशन्स केलेलं आहे आपण Q2 आणि Q1 आणि Q2 जे काही चार्ज कुठे सिच्युएटेड आहे त्या वजावर. देन F21. Okay, now I will write here on front of camera, that is F21 is the force, is denoted is a force exerted by Q1 on Q2. That is force that is exerted by Q1 on the Q2 or exerted on Q2 by Q1. That is F21 is equal to 1 upon 4 pi epsilon 0. It is a constant. That is by the Coulomb's law 2 1 square mod square into that is 2 1. These are the unit vectors. युनिट वेक्टर्स म्हणजे त्याची मॅग्निट्यूड 1 असते. डायरेक्शन्स देखील कुठे तरी एक डायरेक्शन्स आहे. आणि युनिट वेक्टर्स कॅप असेल तर युनिट वेक्टर असतं. युनिट वेक्टर्सनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय फरक पडणार नाही, बिकॉज द मॅग्निट्यूड ऑफ युनिट वेक्टर्स इज ऑलवेज 1 असते. देन R21 इज द युनिट वेक्टर्स अलॉंग AB. R21 then R21 is the R21 is the unit vector
युनिट वेक्टर अलॉन्ग AB ला R21 हे युनिट वेक्टर्स आहे अँड इट इज अवे फ्रॉम द बी. इट इज अवे फ्रॉम बी म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्शन्स देखील दाखवलेलं आहे. डायरेक्शन कशासाठी दाखवलं होतं? वेक्टर फॉर्म डिस्कशन करत असताना आपल्याला डायरेक्शनची देखील गरज आहे. हे युनिट वेक्टर्स कुणीकडे रन होत आहे? AB अलॉंग द AB रन होत आहे, बट दे आर अवे फ्रॉम द बी म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये ते रन होत आहे. इट इज अवे फ्रॉम द बी and they will be runs, that is R21. And similarly that is F12 is force exerted by Q2, force exerted by Q2, that is Q2 is the charges on Q1, that is Q2 on Q1 or on Q1 by Q2, that is F of 12 is equal to 1 upon 4 pi epsilon 0 into Q1 Q2 divided by F of R21 square, R21 divided by R21 square into R21 is the unit vectors. Then R21 is the unit vector along BA away from A. I will write correct. That is away from A, that is along BA away from the A. म्हणजे हे थोडीशी रिव्हर्स झालेलं आहे. ओके करेक्ट. इट इज R12 अवे फ्रॉम द ए पासून लांब जात आहे आणि कसं असणार आहे? इट इज BA असणार आहे आणि थोडीशी रिव्हर्स सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदर सांगत असताना. देन F ऑफ फोर्स 21 is the force exerted by Q1 on the Q2, that is Q1 on the Q2 that is F21 is the 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 divided by R21 square असणार आहे. This is the distance and R21 it is the unit vectors. They are vectors along the AB and away from the B, that is away from the B. अशा पद्धतीने आपण काय केलं? डिस्कशन्स केलं आहे. त्याचबरोबर सिमिलरली अनदर टर्म देखील या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे. देन द युनिट वेक्टर्स R1 and R12 and R21 आर इन द सेम मॅग्निट्यूड आहे. म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे बिकॉज द युनिट वेक्टर्स हॅव्हिंग द मॅग्निट्यूड इज 1. मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन कसं आहे? ऑपोजिट टू इच अदर आहे. एक बघताय इकडे रन होत आहे, अनदर डायरेक्शनमध्ये रन होत आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये रन होत आहे. देन R12 unit vectors, that is R12 and R21 are the unit vectors. The unit vectors in opposite directions. Then in opposite direction, then R12 is equal to minus of R21. It is negative vectors. Opposite direction मध्ये मॅग्निट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे त्याला नेगेटिव्ह वेक्टर्स म्हटलं जातं आणि मायनस साईननं डिस्कशन एक्सप्लेन केलं जातं. देन जर हे दोन्ही जर मायनस टू इच अदर असतील, ऑल आर सेम, देन F of 12 is equal to minus of F of 21. The force will be opposite to each other. Then the F of 12 and F of 21 acts along the line joining between them, the two point charges, and that is electrostatic force, and this electrostatic force is called as the central force. The equal of the magnitude, ह्या दोन्हीचं मॅग्निट्यूड इक्वल आहे बिकॉज दी दोन्ही चार्जेस देखील काय आहेत? तेच चार्जेस आहेत आणि त्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स देखील तेच डिस्टन्स आहे.
ठीक आहे. त्यामुळे त्यांची जी मॅग्निट्यूड आहे Q1 Q2 वर फोर्स एक्झर्ट केलेला आहे किंवा Q2 Q1 वर फोर्स एक्झर्टेड केलेला आहे, तर द मॅग्निट्यूड विल बी सेम बट डायरेक्शन्स जे काय आहे, डायरेक्शन्स ऑपोजिट डायरेक्शन आहे, त्यामुळे याला ॲक्शन रिॲक्शन पेअर ऑफ फोर्स देखील म्हटलं जातं. देन दिस फोर्स इज कॉल्ड ॲज द लाईन जॉईनिंग असणार आहे, हे तर आपण कुलोम्ब्स लॉ सांगत असताना सांगितलेलं आहे. देन द F12 or F21 are opposite in directions and same magnitude, and this is a line joining, and this force is electrostatic force or central force. या फोर्सला काय म्हटलं जातं, सेंट्रल फोर्स म्हटलं जातं. This electrostatic force is called as central force. याला म्हटलं जातं सेंट्रल फोर्स. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, फोर्स कुलोम्ब्स लॉ इन अ वेक्टर फॉर्ममध्ये डिस्कशन केलेलं आहे. वेक्टर फॉर्ममध्ये डिस्कशन करत असताना मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन्स कन्सिडर केलं जातं, आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कन्सिडर केल्यानंतर फक्त या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं चेंज दिसून आलेला आहे. नेगेटिव्ह डायरेक्शन कसं आहे, दोन्हीचे फोर्स एक्झर्टेड केलेले, Q2 Q1 वर जे काय फोर्स एक्झर्ट केला तितकाच फोर्स Q1 Q2 वर केलेला आहे, बट दे आर इन अ ऑपोजिट डायरेक्शन अँड वी यूज दिस फोर्सेस, आणि ह्याला ॲक्शन रिॲक्शन फोर्स पेअर देखील म्हटलं जातं. तर जे काही इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं, ते इंटरेस्टिंग प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह करण्याच्या अगोदर याचं थोडासा रिव्हिजन्स घ्यायचा आपल्याला. कुलोम्ब्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म, कन्सिडर 2 पॉईंट्स, टू चार्जेस आहेत, Q1 अँड Q2 आर सेम चार्जेस आहेत आणि दे आर सिच्युएटेड इन A अँड B. या 2 पॉईंटवर सिच्युएटेड केल्यात. Q1 अँड Q2 आर द सिमिलर चार्जेस सिच्युएटेड ॲट अ पॉईंट A अँड B. Then R12 is the distance which will be separated, that is charges Q1 and Q2. या 2 चार्जेसला R12 हा डिस्टन्स सेपरेट केलेला आहे. Then F21 is a force exerted by Q1 on the Q2 or on the Q2 by Q1. म्हणजे Q1 ने Q2 वर जे काही फोर्स एक्झर्टेड केला त्या फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, F21 हे फोर्स म्हटलेलं आहे. देन ॲज इट इज जे काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तसंच सबस्टिट्यूट करायचं आहे, आणि ही जे काही युनिट वेक्टर आहे, that is unit vector, the R21 is the unit vectors along the AB away from the B is similar to, away from the B असणार आहे. It is AB, along the AB, R21 is along AB and away from the B च्या away असणार आहे. It is या डायरेक्शनमध्ये. Then similarly F12 is a force exerted by the Q2 on a Q1. Then F12 is equal to 1/4 pi epsilon 0 into Q1 Q2 divided by R121 square into R21. R21 is the unit vectors along BA away from the A, along BA away from the A. Then along from the A, हे दोन्ही कसे थोडेसे सेम झालेले आहेत. Then R12 and R21 are the unit vectors and opposite in direction. म्हणजे डायरेक्शनमध्ये ऑपोजिट आणि मॅग्निट्यूड सेम असल्यामुळे आपण काय केलं, अशा पद्धतीने यूज केला नेगेटिव्ह वेक्टर्स आणि ऑपोजिट वेक्टरची काय आपण वेक्टरमध्ये शिकलेलंच आहे. तर देन इट इज ह्या फोर्सला सेंट्रल फोर्स म्हटलं जातं, ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला सेंट्रल फोर्स म्हटलं जातं. आणि सेंट्रल फोर्स म्हणजे काय, दॅट इज ॲक्शन रिॲक्शन पेअर ऑफ फोर्सेस आहेत अँड दे आर मॅग्निट्यूड सेम आहे, बट डायरेक्शन कसं आहे, ऑपोजिट डायरेक्शन आहे. बिकॉज Q1 अँड Q2 आर सेम आहे, त्यामध्ये सेपरेटेड डिस्टन्स देखील तितकाच आहे. आणि त्याचबरोबर जे काही डायरेक्शन आहे Q1 Q2 वर जे काही एक्झर्ट केलेला फोर्स आहे ती जितकी फोर्स आहे तितकीच फोर्स आहे, बट Q2 Q1 वर एक्झर्ट केलेला फोर्स सेम बट अपोजिट इन डायरेक्शन आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय केलं आहे, नेगेटिव्ह साईन यूज केलेला आहे. देन जे काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार ते प्रॉब्लेमचं थोडंसं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो किंवा प्रॉब्लेम काय आहे सांगतो. देन वी आर कंपॅरिझन करायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये. तर तो कुठला फोर्स आहे, एक चार्जेस घेतलेला आहे किंवा एक प्रोटॉन आहे, त्याचं पॉझिटिव्हली चार्जड आहे, म्हणजे चार्जेस देखील आहे आणि त्याचं मास देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला असणार आहे. आर जे काही डिस्टन्स आहे दोन प्रोटॉन्समध्ये, डिस्टन्स सेपरेटेड डिस्टन्स देखील आपल्याला दिलं गेलेलं आहे, त्याचं मास दिलेलं आहे. आता ते मास वगैरे सगळे व्हॅल्यूज आपण घेऊन त्याचबरोबर 1/4 पाय ॲप्सिलॉन 0ची जी काही व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9 × 10⁹ इतकी व्हॅल्यू त्याची असणार आहे. तर ही व्हॅल्यूज
यूज करून, या व्हॅल्यू गिवन व्हॅल्यू यूज करून आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये. कंपॅरिझन करणं म्हणजे त्या दोन्हीचं थोडक्यात रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे. Consider a proton having positively charged are separated the distance that is 10⁻⁻15 meters. Then the mass of the charges or mass of the proton is something. Okay. Then find f of g, force, gravitational force, and f of e, that is electrostatic force. आपला gravitational force and electrostatic force when charges of the protons find out करायचं. then mass of the protons दिलेला आहे, त्याचबरोबर डिस्टन्स, सेपरेटेड डिस्टन्स दिलेला आहे, अँड अनदर पार्ट इट इज जी दिलेला आहे. इतके 3 व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जी एफ ऑफ जी अँड एफ ऑफ ई, आणि त्याचं रेशो घेऊन आपण काय करू शकतो, त्यांचा कंपॅरिझन करू शकतो. त्याचबरोबर मेनली कंपॅरिझन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलेलं आहे. जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ रिपल्शन आहे, हे फक्त आणि फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये असतं, बट ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओनली. हे एक सेपरेशन आपण फाइंड आउट केलं. त्याचबरोबर हे मेनली डिफरन्स जे काय आहे ते असणार आहे. त्याचबरोबर जी काही सिमिलॅरिटी आहे, दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी, दोन्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. अँड मास इज मे बी 1.67 इंटू 10⁻⁻19. ओके, -19, ओ सॉरी -19 असणार आहे. इट इज -27 किलोग्रॅम इतका मास ऑफ द प्रोटॉन आहे, असं व्हॅल्यू या ठिकाणी दिलेलं आहे. देन अनदर व्हॅल्यू जी काही आर आहे, इट इज 10⁻⁻15 मीटर इतका सेपरेटेड डिस्टन्स आहे त्यामध्ये. आणि त्याचबरोबर जे काही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6.674 इंटू 10⁻11. ओके, ही जी व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एफ ऑफ जी अँड एफ ऑफ ई. अँड वी नो दॅट पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचं आहे. गिवन दिल्यानंतर पहिल्यांदा फॉर्म्युला जे काही लिहायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एफ ऑफ जी इज इक्वल टू जे इंटू m1 m2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. देन जी काही व्हॅल्यू आहे ते या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं आहे. त्यानंतर अनदर जे काही आहे एफ ऑफ ई इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 Q2 डिवाइड बाय आर square. Then now start to calculate the equations, start to calculate the problem, that is g is equal to 6.674 आणि 10⁻⁻11 ते लास्टला आपल्याला यूज करायचा आहे. देन हे जे काही मास दिलेलं आहे ह्याचं स्क्वेअर घेतल्यानंतर जे काही व्हॅल्यू येणार आहे इंटू 1.67 इंटू 10⁻27चा डबल. ओके, 10⁻52 प्लस 10⁻⁻11, then it is minus and it is also minus, then 52, it is a 63 into 10⁻⁻63 divided by r square. r जे काय 10⁻15 आहे, 10⁻30 होणार आहे. 10⁻30 10⁻30 वर गेल्यानंतर राहिलेली जी व्हॅल्यू आहे 6.674 इंटू 1.67 स्क्वेअर इंटू 10⁻33. हे जे काय आहे मायनस वर गेल्यानंतर प्लस होणार आहे. अँड -63 प्लस 30 इज इक्वल टू -33. इट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज Fg इन न्यूटन. ठीक आहे. देन आपल्याला फाइंड आउट करायचं जी काय व्हॅल्यू आहे चार्जेस और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स फाइंड आउट करत असताना ही जी काय व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁻9 ही व्हॅल्यू आहे. त्याचबरोबर जे काही चार्जेसचे दिलेलं आहे दॅट इज 1.6 इंटू काहीतरी व्हॅल्यूज या ठिकाणी असणार आहे 6.025 इंटू 6.025 अँड त्याचं स्क्वेअर आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर जे काही रेडियस डिस्टन्स आहे इट इज r इंटू 10⁻15 स्क्वेअर. बोथ आर स्क्वेअर. ह्या दोन्हीचं प्रोडक्ट आहे आणि दोन्ही सेम असल्यामुळे काय केलं मी दोन्हीचं इंडिव्हिज्युअली न घेता डायरेक्ट स्क्वेअर या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी जर घेतलं असतं तरी चाललं असतं. तर ही जी काही याची जी व्हॅल्यू मिळणार आहे एक
न्यूमरिकल व्हॅल्यू भेटत आहे आणि याचे देखील एक न्यूमरिकल व्हॅल्यू भेटणार आहे आणि या दोन्हीचं न्यूमरिकल व्हॅल्यूचं रेशो भेटल्यानंतर आपल्याला दोन्हीमध्ये कंपॅरिझन करता येते. दोन्हीमध्ये कंपॅरिझन करता येते. बट ऑल आर सगळंच मी सोडून देणार नाही, तुम्हाला थोडीशी कॅल्क्युलेशन्स पार्ट आहे, कॅल्क्युलेटर काढायचा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण कुलॉम्स लॉ इन वेक्टर फॉर्म स्टडी केला आणि एक प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपण स्टडी करणार आहे आणि त्याचमध्ये देखील काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ट्राय करणार आहे.